हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आता आपण बोलतोय, ही सीरीज आपण करतोय पेट पॅरेंटिंगवर, मोर स्पेसिफिकली माऊ पॅरेंटिंगवर. जर तुमचा विचार पक्का झाला आहे की घरात माऊ आणायचीच आहे, तर माऊ आणायची की बोका ह्यावर आता पुढचा विचार तुम्हाला करायला लागणार आहे. त्याबद्दल जर कन्फ्यूज असाल तर थोडी मदत माझ्याकडनं नक्कीच होऊ शकते. तसं तर दोन्हीही सांभाळायला खूप गोड असतात. माझ्याकडे दोन्ही आहेत, माऊ पण आहे आणि बोका पण आहे. दोन्ही सांभाळायला फार क्यूट असतात. फक्त फरक सांगते, जी पॅरेंटिंग तुम्हाला इझी वाटत असेल ते तुम्ही घेऊन येऊ शकता घरी. जर बोका आणण्याच्या विचारात असाल तर फार एनर्जेटिक असतात, भरभर धावतात, खूप मस्ती करतात, पण मजा येते त्यांच्याबरोबर खेळायला. थोडी भीती असते की ते घरातनं पळून जाण्याचा प्रयत्न करतात. बरेचदा हीटवर असताना बऱ्यापैकी प्रयत्न असतो त्यांचा की मेटिंग करण्याचा त्यांचा तो सीझन असतो. मग त्यावेळेला ते बाहेर जायचा विचार करतात आणि पळून जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. सेकंडली, त्यांची टेरिटरी मार्क करायला बरेचदा ते घरात, मी अजून हा एक्सपिरियन्स घेतला नाही आहे, पण मी ऐकलं आहे की असं करतात ते. ते त्यांची टेरिटरी मार्क करायला तुमच्या घरभर शुशू करून, जसं टायगर्स त्यांची टेरिटरी मार्क करतात तसे हे पण त्यांची टेरिटरी मार्क करतात. सो ही एक गोष्ट आहे. बाकी मेल आणि फिमेल माऊंमध्ये खूप फरक नसतो. जर तुम्ही फिमेल माऊ आणण्याचा विचार करत असाल तर त्या शांत असतात, गोडुले असतात, चुपून राहतात, तुमचं ऐकतात, फार गोड आवाजात तुमच्याशी बोलतात आणि त्या पण हीटवर येतात. त्यावेळेला त्यांची काळजी घ्यायला लागते. मोस्टली त्या त्यांचं क्लिनिंग स्वतः करतात. हीटवर असतात म्हणजे त्यांचे पिरियड्स येतात लिटरली आपल्यासारखेच. पण त्यांची काही ती क्लिनिंग आपल्याला करावी लागत नाही. माऊ स्वतःच स्वच्छ असतात. माऊ किंवा बोकी दोन्ही पण ते स्वतःला क्लीन ठेवतात. त्यामुळे जर तुम्ही कन्फ्यूज असाल की माऊ की बोका, तर फक्त एवढं कन्सिडर करा की तुम्हाला शांत पॅरेंटिंग करायचं आहे, शांत मांडीत घेऊन बसायचं आहे, कडल्स हवे आहेत, हग्स हवे आहेत, गोड गोड बोलायचं आहे, छान छान राहायचं आहे, तर तुम्ही फिमेलला अडॉप्ट करू शकता. आणि जर तुम्हाला मस्ती हवी आहे, धिंगाणे हवे आहेत, घरामध्ये नुसतं आरडाओरडा आणि वस्तू इकडे तिकडे गेल्या असं सगळं जर हवं आहे, तर तुम्ही बोका घेऊन येऊ शकता. माझा एक्सपिरियन्स म्हणाल तर मला दोघंही खूप आवडतात. माझ्याकडे दोघंही आहेत आणि दोघंही त्यांच्या त्यांच्या जागेवर फार क्यूट आहेत. तर हे पॉईंट्स कन्सिडर करून तुम्ही ठरवा तुम्हाला माऊ आणायचे की बोका. त्याच्या पुढचे विषय जे काही असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूच. तुर्तास एवढंच. बाय बाय.